नमस्कार मित्रांनो, मी राहुल बाळासाहेब जिरपे. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या नवीन व्हिडिओ सहित. आपण जसं काल सांगितलं होतं की भूगोलची सिरीज चालू करतोय. तर आयोगाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा भूगोलचा जो टॉपिक आपण विचार करतो तो टॉपिक आहे महाराष्ट्राची नदी प्रणाली. या नदी प्रणालीवर आपल्याला आज व्हिडिओ घ्यायचा आहे. आपण एक एक करून सर्व नद्यांचे अभ्यास करणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. फक्त आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जे काही नवीन व्हिडिओ पडतील हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळतील. चला तर आपण जास्त वेळ न घालता चालू करूया आजचा आपला टॉपिक, महाराष्ट्राची नदी प्रणाली. आता महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत जर विचार केला तर नुकताच केंद्र सरकारनं नमामि गंगे हा जो उपक्रम राबवलेला होता, त्या उपक्रमाच्या धर्तीवरच म्हणजे गंगा नदीच्या धर्तीवरच, गंगा नदीवर जो नमामि गंगे उपक्रम राबवला होता त्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने नमामि गोदा हा उपक्रम राबवायला सुरुवात केली होती. तर आपण सुरुवात करूया महाराष्ट्राच्या नदी प्रणालीला. महाराष्ट्राची नदी प्रणाली जी आहे त्या नदी प्रणालीचा जो भाग आहे त्या नदी प्रणालीचे एकूण प्रकार किती पडतात ते बघू आपण. महाराष्ट्राच्या नदी प्रणालीचे प्रकार, त्यांच्या वाहण्याच्या दिशेवरून तिचे प्रकार आपण ठरवतोय सध्या. वाहण्याची दिशा म्हणजे नदी ज्या दिशेला वाहील त्या साईडची ती नदी प्रणाली असं आपण म्हणूयात. त्या वाहण्याच्या 4 दिशांवर नद्यांचे 4 प्रकार आपण सध्या पाहूयात. पुढचे अजून काही प्रकार आहेत ते समोर लेक्चर मध्ये सांगण्यात येतील. तर पहिला प्रकार जो आहे, पहिला प्रकार कोणता आहे आपला, तर तो आहे पूर्ववाहिन्या नद्या. कोणत्या? पूर्ववाहिन्या नद्या. आपला पहिला प्रकार आहे पूर्ववाहिन्या. पूर्ववाहिन्या. दुसऱ्या प्रकारात त्या पश्चिम वाहिन्या. पश्चिम वाहिन्या. तिसरा प्रकार जो येतो तो दक्षिण वाहिनी नदींचा येतो. कोणता येतो? दक्षिण वाहिन्या. आणि जो चौथा प्रकार येतो उत्तर वाहिन्या. या मूळ 4 प्रकारात आपल्या महाराष्ट्राच्या नदी प्रणालीचं आपण विभाजन करतो. आता विभाजन करतो म्हणजे नेमकं काय होतं, हे 4 प्रकारचं नेमकं विभाजन कोणत्या आधारावर करण्यात आलेलं आहे, तर नदीच्या ज्या बाजूला नदी वाहत जाते त्या आधारावर या 4 प्रकारांमध्ये त्यांचं विभाजन करण्यात आलेलं आहे. आता पूर्ववाहिन्या नद्या जर बघायचं म्हटलं तर पूर्ववाहिन्या नद्या कोणत्या आहे, ज्या नद्यांचा उगम पश्चिम भागात होतो. म्हणजे पश्चिम भागात कोणत्या ठिकाणी होतो, पश्चिम घाटामध्ये किंवा पश्चिम घाटाशी समतोल असणाऱ्या किंवा त्यांचे उपांग असणाऱ्या डोंगरांमध्ये त्यांचा उगम होतो. आणि ते वाहतात कुठं? पूर्वेच्या दिशेला. पूर्वेच्या दिशेला म्हणजे महाराष्ट्राच्या गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांकडे ते वाहत जातात. तर त्यामध्ये सगळ्यात मोठी नदी जी आहे पूर्ववाहिनीमध्ये, ही सगळ्यात पहिली नदी कोणती? ती गोदावरी. कोणती ती सगळ्यात मोठी नदी? गोदावरी ती. आता दुसरा जर विचार केला तर या गोदावरीच्या खालोखाल दुसरी कोणती नदी ती मोठी? भीमा. तिसरी नदी कोणती मोठी? कृष्णा. चौथी नदी कोणती मोठी जर असं विचारलं तर पैनगंगा. त्यानंतर कोणती येते? पंचगंगा. हे वैनगंगा आहे, पैनगंगा नाही. आणि पुढची ती पंचगंगा. आणि त्यानंतर 6वी नदी कोणती आहे? कोयना. या नद्यांचा, सर्व नद्यांचा उगम कुठंतरी पश्चिम बाजूच्या, महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूच्या डोंगरात किंवा पर्वतावरती होतो. आणि या नद्या वाहत कुठं जातात तर महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला म्हणजे गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांकडे त्या वाहत जातात. आता पश्चिम वाहिन्या नद्या म्हणजे कोणता? त्यांचा उगम झाल्यानंतर ते वाहतात कोणत्या? पश्चिमेच्या बाजूला. पश्चिमेच्या बाजूला म्हणजे कुठं? अरबी समुद्राकडे. अरबी समुद्राकडे ज्या नद्या वाहत जातात ना
त्या नद्यांनाच आपण कोणत्या नद्या म्हणतो, पश्चिम वाहिन्या नद्या. आता या पश्चिम वाहिन्या नद्यांमध्ये कोणत्या, कोकणातल्या सर्व काही नद्या ज्या आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत, ज्या कोकणातल्या सर्व नद्या आहेत, त्या सर्व नद्यांचा समावेश कुठं होतो, पश्चिम वाहिन्यामध्ये. त्याच्यामुळे मी नद्यांचे नाव न लिहिता फक्त कोकणातील नद्या टाकतो. कोकणातील कोणत्या नद्या आहे, कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे, हा सर्व एक कंबाईन व्हिडिओ आपण मागच्या लेक्चरमध्ये कोकण जो भाग बघितलाय आपण, प्राकृतिक भाग, त्याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे पश्चिम वाहिन्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव घेतो मी कोकणातील नद्या. कोकणातील नद्या. आता दुसरी जर कोणती नदी येत असेल, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी जर दुसरी म्हणत असेल आपण, तर ती तापी नदी आहे. कोणती नदी आहे, तापी नदी. त्यानंतर तिसरी नदी कोणती आहे, नर्मदा. कोणती नदी आहे, नर्मदा. त्यानंतर दक्षिण वाहिन्या, म्हणजे यांचा उगम कोणत्या बाजूला होत असेल, साहजिकच उत्तरेच्या बाजूला यांचा उगम होत असेल, आणि त्या वाद कुठं आहे, खाली. या नदीमध्ये अजून एक नदी राहिली, तापी नदीची एक उपनदी आहे. कोणाची, तापी नदीची. 4 नंबरला आहे. तापी नदीची उपनदी आहे पूर्णा. ही पूर्णा नदी सुद्धा पश्चिम वाहिनी आहे. ही तापी नदीची उपनदी आहे. तसं पाहिलं गेलं तर 2 पूर्णा नदी आहे. एक तापी नदीची जी उपनदी असलेली पूर्णा नदी आहे ती पश्चिम वाहिनी आहे, आणि जिला आपण दक्षिण पूर्णा म्हणतो ती पूर्व वाहिनी नदी आहे. दक्षिण पूर्णा म्हणल्या जाणारी पूर्व वाहिनी, आणि ही जी आहे ही पश्चिम वाहिनी नदी. त्यानंतर जे येतं पुढचं, त्याच्यामध्ये येतात दक्षिण वाहिन्या नद्या. दक्षिण वाहिन्या म्हणजे कोणत्या, ज्या नद्यांचा उगम उत्तरेकडे कुठंतरी पर्वतात होतो आणि त्या खालच्या दिशेने महाराष्ट्राच्या वाहत जातात. खालच्या दिशेने म्हणजे कुठं, सोलापूर, धाराशिव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या दिशेने त्या वाहत येतात. वरनं खाली वाहत येतात. अशा दक्षिण वाहिन्या नद्या असतात. आता दक्षिण वाहिन्या नद्यामध्ये पहिली नदी कोणती आहे, वर्धा. पहिलीच नदी कोणती आहे, वर्धा. दुसरी आहे वैनगंगा. वर्धा आणि वैनगंगा. तिसरी कोणती आहे, प्राणहिता. आणि चौथी नदी कोणती याच्यामध्ये, इंद्रावती. या 4 नद्या कोणत्या आहेत, दक्षिण वाहिन्या नद्या. यांचा उतार कुठे आहे, दक्षिणेकडे, म्हणजे वाहत कुठे जातात, दक्षिणेला. आणि ज्या राहिल्यात आता उत्तर वाहिन्या नद्या, त्या उत्तर वाहिन्या नद्यामध्ये कोणती, ती सगळ्यात पहिली वाघूर. सगळ्यात पहिली कोणती आहे ती, वाघूर. दुसरी कोणती आहे, गिरणा. दुसरी नदी कोणती आहे, गिरणा. तिसरी नदी कोणती आहे, काटेपूर्णा. चौथी नदी कोणती आहे, पांझरा. आणि याच्यात 5वी नदी कोणती आहे, मोरणा. आता नदीच्या वाहनेच्या दिशेवरून, म्हणजे नदी कोणत्या दिशेने वाहते याच्या दिशेवरून आपण या नदीच्या 4 भागांमध्ये विभाजन केलेले आहे. या 4 भागांमध्ये जेवढ्या काही नद्या दिलेल्या आहेत एवढ्याच नद्यांचा अभ्यास आपल्याला कुठं करावा लागतो, महाराष्ट्र भूगोलमध्ये. त्यातल्या त्यात सुद्धा सगळ्यात महत्वाच्या नद्या जर सांगायचं ठरलं तर महत्वाच्या कोणत्या कोणत्या याच्यात फक्त आपल्याला गोदावरी, भीमा, कृष्णा, पैनगंगा, त्यानंतर नर्मदा, तापी, पूर्णा, त्यानंतर येते वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती. एवढ्याच नद्यांचा अभ्यास आपल्याला पुरेपूर जास्त पद्धतीने करावा लागतो आणि इन डिटेल करावा लागतो थोडासा. बाकीच्या ज्या नद्या आहेत ह्या उत्तर वाहिन्या, या सगळ्या वाघूर, गिरणा, काटेपूर्णा, पांझरा आणि मोरणा या कुठंतरी यापैकीच एखाद्या नदीच्या उपनद्या आहेत. आणि कोकणातील नद्यांचा सविस्तर अभ्यास, त्याच्यावरच्या खाड्या आणि त्या कोणत्या जिल्ह्यात येतात, कोणती नदी, याचा अभ्यास आपण कोकण विभाग, प्राकृतिक विभाग अंतर्गत केलेला आहे. त्याच्यामुळे आपण आता समोरच्या मुद्द्याकडे जाऊया. या वाहिनीच्या दिशेवरनं आपण
नद्यांचे भाग पाडले होते. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे वाहनाची दिशा सोडून महाराष्ट्रातील जी नदी प्रणाली आहे या नदी प्रणालीची जे 4 भाग अजून 4 भाग पडतात. ते 4 भाग कोणते ते पुढे बघूयात आपण. या नद्यांच्या वाहण्याच्या दिशावरनं 4 भाग पुढे बघूयात आपण अजून. पहिला भाग जो येतो तो वृक्षाकार आकाराची नदी आहे. कोणती? वृक्षाकार. आकार कसा असतो हिचा? वृक्षाकार. दुसरा जो विभाजन मधला दुसरा जो भाग आहे, दुसरा जो प्रकार आहे, त्या प्रकार कोणता आहे? केंद्रत्यागी. केंद्रत्यागी. तिसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे? समांतर. आणि चौथा जो प्रकार आहे तो कोणता आहे? अनिश्चित. अनिश्चित. या 4 प्रकारात अजून महाराष्ट्राच्या नद्या ज्या आहे ते विभागल्या जातात. आता सगळ्यात पहिले वृक्षाकार म्हणजे काय? वृक्षाकार म्हणजे जेव्हा नदीची, आता आपण एखादी नदी समजा फॉर एक्झाम्पल आपण गोदावरी नदी समजूया. गोदावरी नदी जेव्हा वाहत राहते, समजा ही गोदावरी नदी, या नदीला साईडनं उपनद्या येऊन जुळतात. नदी, नाले, ओढे हे सगळे येऊन कशाला जोडतात? गोदावरी नदीला. त्याच्यामुळे तिचा आकार जो आहे तो वृक्षावानी दिसतो. कशासारखा? वृक्षावानी. एखाद्या झाडासारखा तो फाट्या फुटल्यावानी आकार दिसतो, म्हणून त्याला वृक्षाकार म्हणतात. म्हणजे कसा आकार दिसणार? ही गोदावरी नदी समजा वाहत चालली, या गोदावरी नदीला इकडनं एखादी नदी येऊन मिळाली, उपनदी, त्या उपनदीला एखादा ओढा येऊन मिळाला, त्या ओढ्याला एखादा नाला येऊन मिळाला. तसंच खाली सुद्धा एखादी उपनदी, तिला एखादा ओढा, त्याला एखादा नाला. ह्या बाजूला सुद्धा तेच, एक उपनदी, तिला एखादा ओढा, त्या ओढ्याला एखादा नाला. हे जर असं स्ट्रक्चर तयार होत असेल तर ह्या नदीच्या फॉर्मॅटला आपण काय म्हणतो? वृक्षाकार नदी प्रणाली. कोणती? वृक्षाकार. एखाद्या झाडासारखं फुललेलं आपल्याला हे नदीचं पात्र दिसतं, त्याच्यामुळं या नदी प्रणालीला आपण काय म्हणतो? वृक्षाकार. कसं दिसतं? एखाद्या झाडासारखं खुललेलं. जर ड्रोन मध्ये आपण नद्या पाहिल्या ना, तर एखाद्या झाडासारखं त्या नदीचं खोरं कसं दिसतं आपल्याला? झाडांच्या फांद्यासारखं. झाडांच्या फांद्या जशा असतात त्या फांद्यांसारखं ते नदीचं खोरं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे याला वृक्षाकार आपण असं नदी प्रणाली म्हणतो. आता केंद्रत्यागी म्हणजे काय? केंद्रत्यागी म्हणजे यांचा उगम जो आहे, समजा यांचा उगम आहे इथं झालाय. महाबळेश्वरला 5 नद्यांचा उगम झालाय. 5 नद्यांचा. किती नद्यांचा उगम झालाय? महाबळेश्वरला 5 नद्यांचा उगम झालेला आहे. आता या 5 नद्या जर कोणत्या म्हटलं विचारायला गेलं तर सावित्री, गायत्री, त्यानंतर कोयना, अशा अजून 2 नद्या त्याच्यात. अशा 5 नद्यांचा उगम कुठं झालाय? महाबळेश्वरला. पण महाबळेश्वर या नद्या सोबतच पाहिल्यात का? नाही. यांनी केंद्रात त्यागलं, म्हणजे केंद्रापासून या लांब गेला. एक नदी इकडं, एक नदी इकडं, एक नदी इकडं आणि एक इकडं. अशा 5 नद्या 5 वेगवेगळ्या दिशांना गेल्यात. म्हणजेच काय? मूळतः हे जे स्थान आहे, केंद्र आहे, जिथं नदीचा उगम झाला, त्या केंद्रापासून त्या 5 किंवा 4 बाजूंना त्या विभागल्या गेल्या. त्या नद्यांना काय म्हणतात? केंद्रत्यागी. केंद्रत्यागी. जसं आपण एखादं फाउंटन बघतो बाबा, एखादा फाउंटन जे असतं लावलेलं, त्या फाउंटन मध्ये पाणी निघताना एका साईडनं केंद्रकातून निघतं, ते केंद्रक म्हणूया आपण, त्या नदीचा उगम. पण ते पडताना 4ही बाजूला पडतं. पडताना कसं पडतं? 4ही बाजूला पडतं. त्यामुळं ते जे त्यांनी केंद्र त्यागलेलं असतं, त्या प्रकाराला काय म्हणतो आपण? केंद्रत्यागी नद्या. काय? केंद्रत्यागी नद्या.
त्यानंतर आता कोणता येतो पुढचा भाग, समांतर नद्या येतात. कोणता? समांतर. समांतर म्हणजे पॅरलल, नावातच दिलेलं आहे याच्या, समांतर नदी प्रणाली. समांतर म्हणजे काय, ही नदी जर अशी होती ती हिच्या बाजूलाच समांतर प्रकारे एखादी नदी वाहत जाणार, तिच्या बाजूलाच एखादी समांतर प्रकारे एखादी नदी नाला ओढा वाहत जाणार. याचं सुद्धा तसंच, नदी नाला ओढा समांतर पद्धतीने वाहत जाणार. त्या समांतर नदी प्रणालीला आपण काय म्हणतो, समांतर. म्हणजे ज्यांची वाहण्याची दिशा आहे ना सारखीच, सोबत चालल्यात दोन्ही पण सोबत सारख्याच दिशेने, त्याला काय म्हणतो आपण, समांतर नदी प्रणाली. आता शेवटी जी अनिश्चित आहे, तर नावातच अनिश्चित, ते सांगू शकत नाही आपण कशी वाहती म्हणून. कसं सांगू शकत नाही, प्रत्येक वेळेस पाऊस पडल्यानंतर त्या नदीचा आकार बदलतो, त्या नदीची वाहण्याची दिशा जरी सारखीच राहिली तर त्या दिशेत वाहण्याचा मार्ग तिचा बदलत असतो. त्याच्यामुळे तिची प्रकारच कोणता टाकलाय, अनिश्चित. असं भारतातलं जर उदाहरण सांगायचं राहिलं तर बिहारची अश्रू म्हणणं जाणारी ब्रह्मपुत्रा नदी जी ना, ते प्रत्येक वेळेस तिची पात्र बदलत असते. प्रत्येक वेळेस पूर आल्यानंतर ती नदी तिचं पात्र बदलते. त्यामुळे तिला बिहारची अश्रू असं नाव देण्यात आलेलं आहे. कोणती नदी? भारतातली ब्रह्मपुत्रा नदी. अनिश्चित नदी ती, तिचा मार्ग निश्चित नाहीये, त्यामुळे तिला अनिश्चित म्हटलं जातं. आता आपण याच्या समोर जाऊया आणि जास्त वेळ न घालता एक नदी प्रणाली पाहून घेऊया. सगळ्यात पहिली नदी प्रणाली आपली महाराष्ट्रातल्या नद्यांचे, महाराष्ट्रातल्या नद्या मधील सगळ्यात पहिली नदी जी आपण पाहणार आहोत ती नदी आहे नर्मदा नदी प्रणाली. कोणती? नर्मदा नदी प्रणाली. सगळ्यात पहिली कोणती नदी पाहणार आहोत आपण? नर्मदा. नर्मदा नदी प्रणाली ही कोणती आहे? महाराष्ट्रातील नदी प्रणाली मधली सगळ्यात पहिली आपली नदी आहे नर्मदा नदी प्रणाली. बरं, आता ही नर्मदा नदी जी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातच वाहते का? नाही, तर महाराष्ट्रात हिचा अगदी कमी भाग वाहतो. हिचा उगम मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वतरांगमध्ये होतो. त्यानंतर मध्य प्रदेशमधनं वाहत वाहत महाराष्ट्रात प्रवेश करते. महाराष्ट्रामधनं गुजरातमध्ये जाते, गुजरातमधनं ती अरबी समुद्राला जाऊन मिळत असते. त्यामुळे महाराष्ट्रात अगदी छोटासा भाग आहे नदीचा पाहायला गेलं तर या नदीचा उगम कुठं आहे? उगम सगळ्यात पहिले जर विचार केला तर या नदीचा उगम कुठं आहे माहिती का? विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगे दरम्यान जे तर पश्चिम दिशेला जे अमरकंटक नावाचा डोंगर आहे, कुठं? विंध्य आणि एमपी मध्ये, कुठं? मध्य प्रदेश मध्ये अमरकंटक नावाचा डोंगर आहे. कोणता डोंगर आहे? अमरकंटक. त्या अमरकंटक डोंगरात ही नदी उगम पावते. आता या नदीची लांबी जर विचारात घ्यायची असेल आपल्याला, लांबी जर या नदीची विचारात घ्यायची असेल तर या नदीची एकूण लांबी आहे 1315 किलोमीटर. 1315 किलोमीटर एकूण लांबी किती आहे? 1315 किलोमीटर या नदीची लांबी आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्राच्या बाबतीत ही एकूण लांबी कुठे याची? इंडियामध्ये, ऑल ओव्हर इंडियामध्ये याची लांबी किती आहे? 1315 किलोमीटर. ऑल ओव्हर इंडियामध्ये याची लांबी किती? 1315 किलोमीटर. मी महाराष्ट्रात म्हणत नाहीये, ऑल ओव्हर इंडियामध्ये सांगतोय. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला कुठं? महाराष्ट्रात या नदीची फक्त 54 किलोमीटर लांबी. किती? 54 किलोमीटर. 54 किलोमीटरचा प्रवास ही नदी कुठं करते? महाराष्ट्रात करते. आणि महाराष्ट्रात कोणत्या भागात करते? या साईडचा जो भाग आहे, गुजरातच्या जवळ लागणारे दोन जिल्हे धुळे आणि नंदुरबार, या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान ही कुठे जाते? महाराष्ट्रात प्रवास करत असते. आता महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातून ही जाते? इतर ही पहिल्यांदा ही जी नदी ही नंदुरबार जिल्ह्यात प्रवास करते महाराष्ट्राच्या, आणि नंदुरबार जिल्ह्यातनच ती कुठे जाते? गुजरातमध्ये जाते. तर महाराष्ट्रात येताना कोणत्या जिल्ह्यात येते? एमपी मधून हिचा प्रवास जर विचारात घेतला आपण तर मध्य प्रदेश, महाराष्ट्रात जर कोणता जिल्हा विचारला तर नंदुरबार, आणि त्याच्यानंतर ही नदी जाते गुजरातला. कुठं जाते? गुजरातला जाते. आता या नदीच्या बाबतीत जर पुढं पाहायचं धरलं तर उपनद्यांचा सुद्धा विषय येतो. कोणता नद्या? उपनद्या. कोणत्या नद्या? उपनद्या.
तर या नदीच्या जर उपनद्याचा विचार केला तर उजवी बाजू आणि डावी बाजू असा आयोग टाकत राहतं. आता उजवी बाजू आणि डावी बाजूचा जर विचार करायचा ठरला तर आपल्याला कन्फ्युजन होतं की कोणती उजवी बाजू आहे, वरची उजवी बाजू की खालची उजवी बाजू. तर त्यासाठी कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या बाजूला ती नदी वाहत जात असेल त्या बाजूला आपलं तोंड करायचं. आता नर्मदा ह्या बाजूला वाहत जाते पश्चिमेकडे वाहत जाते, तो पश्चिमेकडे माझं तोंड आहे, तर माझा जो डावा हात आहे म्हणजे खालची बाजू ही येईल डावी बाजू, आणि उजवा हात जो आहे तो वरती जातोय तो येईल उजवी बाजू. म्हणजे उत्तरेकडच्या ज्या नद्या आहेत, हिच्या उत्तरेकडच्या ज्या उपनद्या आहेत ती उजव्या बाजूच्या नद्या आणि दक्षिणेकडच्या डाव्या बाजूच्या. पण कधी जेव्हा नदी पश्चिमेला वाहते, जर हीच नदी पूर्वेला वाहत राहिली तर उजवी बाजू म्हणजे माझी कोणती, खालची, आणि डावी बाजू म्हणजे कोणती, उत्तरेकडील बाजू. म्हणजे डावी बाजूकडून नद्या येणार ज्या असतील त्या उत्तरेकडून येतील आणि उजव्या बाजूकडून ज्या नद्या येणार असतील त्या दक्षिणेकडून येतील. पण कोणत्या परिस्थितीत जेव्हा नदी वाहते कोणत्या बाजूला आहे, पूर्वेकडे नदी वाहतीये, तेव्हाच ही परिस्थिती लागू होते. आता नर्मदेचा विचार केला तर कुठं वाहतीये, पश्चिमेकडे, त्याच्यामुळे उजव्या हातावरून येणाऱ्या नद्या कोणत्या, सगळ्या उत्तरेकडील, आणि डाव्या हातावरून येणाऱ्या सगळ्या कोणत्या, पश्चिमेकडील, दक्षिणेकडील नद्या असतील. महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर याची उपनदी म्हणून उत्तरेकडून जर येणारी ठरली आपण, उत्तरेच्या बाजून जर विचार केला तर उत्तरेच्या बाजूला फक्त महाराष्ट्रातल्या एकच सर्वात मोठी उपनदी सापडती, ती आहे तवा. ही तवा नावाची एकच उपनदी या नर्मदा नदीला उत्तरेकडून महाराष्ट्रात सापडते, मोठी उपनदी आहे. कशी उपनदी, मोठी, त्यामुळे ही एकच उपनदी आपण विचार करतो महाराष्ट्राच्या बाबतीत. त्यानंतर जर खाली विचार केला या नदीवर जर प्रकल्पाचा जर विचार केला ना तुम्ही, प्रकल्प, एक सगळ्यात मोठी माहिती सांगतो तुम्हाला प्रकल्पाचा जर विचार केला तर या नदीवर गुजरातमध्ये, म्हणजे तसा पाहायला गेला तर गुजरातमध्ये काही भाग येतो या प्रकल्पाचा, त्यानंतर काही भाग येतो महाराष्ट्रात आणि काही भाग येतो मध्य प्रदेशमध्ये. कुठे येतो, मध्य प्रदेशमध्ये. या तिन्ही राज्यांच्या सीमेवर एक सगळ्यात मोठा प्रकल्प उभारलेला आहे. त्या प्रकल्पाचं नाव आहे सरदार प्रकल्प. सरदार सरोवर त्याला म्हणतो आपण. सरदार सरोवर जो आहे तो तिथं उभारण्यात आलेला आहे. आता त्यानंतर उपनद्यांच्या बाबत आपण विचार करत होतो. उपनद्यांच्या बाबत जर विचार करतोय आपण तर हिला खालच्या बाजूनं येणाऱ्या ज्या नद्या आहेत, खालच्या बाजून ज्या येणाऱ्या नद्या आहेत, म्हणजे दक्षिणेकडनं, उत्तरेकडनं झाले आपल्या, आता दक्षिणेकडनं आपल्याला बघायचे आहेत. उत्तरेकडनं एकच नदी लक्षात ठेवा, तवा, आणि दक्षिणेकडनं फक्त 2 ते 3 नद्या आहेत. दक्षिण बाजूचा जर विचार केला तर याच्यात बरणा नावाची एक नदी आहे. कोणती आहे, बरणा. त्यानंतर हिरण नावाची नदी आहे, बरणा, हिरण. त्यानंतर कोलार नावाची एक नदी आहे. आणि प्रकल्प कोणता या नदीवर, सरदार सरोवर या नावाचा या नदीवर प्रकल्प आहे. कोणता, सरदार सरोवर. आणि हिलाच खालून येणारी अजून एक नदी आहे, उदई नावाची एक नदी आहे, उदई. तर मित्रांनो, आज आपण पहिले नर्मदा नदी प्रणाली आणि नदी प्रणालीचे वाहिनीनुसार, म्हणजे ज्या दिशेला ती वाहती त्या दिशेनुसार आपण 4 प्रकार पाहिले. त्यानंतर त्यांच्या जो खोऱ्याचा भाग त्या व्यापतात त्या भागावर म्हणजे आपण बघितलंय की वृक्षाकार नदी प्रणाली, समांतर नदी प्रणाली, अनिश्चित नदी प्रणाली, त्यानंतर जी केंद्रत्यागी नदी प्रणाली, हे सुद्धा 4 भाग आपण बघितले. त्याच्या अगोदर आपण बघितलं की कोणत्या दिशेला ती नदी वाहत जाते त्याच्यानुसार 4 भाग पडतात आपल्या महाराष्ट्रात नद्याचे. त्या कोणत्या कोणत्या नद्या त्या सुद्धा बघितलंय. ते झाल्यानंतर आपण बघितली नर्मदा नदी प्रणाली. हिचा उगम कुठे आहे, मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक हिचा उगम होतो. लांबी आहे 1315 किलोमीटर संपूर्ण भारतात. त्यानंतर महाराष्ट्रात हिची लांबी आहे 54 किलोमीटर. हिचा प्रवास कुठं होतो, मध्य प्रदेशमधून ती महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात, नंदुरबार मधनं ती जाते गुजरात राज्यात. उपनद्या उत्तर बाजूने एकच नदी आहे, तवा. त्यानंतर दक्षिण बाजूने बारणा, हिरण, उदई, कोलार
या नद्या काही भेटतात तिला. या नदीवर प्रकल्प कोणता आहे? तो गुजरात आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर सरदार सरोवर नावाचा एक जलविद्युत प्रकल्प उभारलेला आहे नर्मदा नदीवर. तर धन्यवाद आजच्यासाठी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एखाद्या नदीच्या माहितीसोबत.